तुम्ही ना प्रवास एन्जॉय करायला शिका. डेस्टिनेशनकडे बघून फ्रस्ट्रेट होऊ नका. हे झालं तरच यशस्वी, ही गाडी घेतली तर यशस्वी, हा बंगला झाला तर यशस्वी, एवढा टर्नओव्हर झाला तर यशस्वी. काही नाही. दररोज तुम्ही जे करताय ना ते एन्जॉय करायला शिका. बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येतील. तुम्हाला यशाकडे जायची गरज नाही. यश तुमच्याकडे येईल. जर प्रवास एन्जॉय करायला शिकला तर. नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. आज आपल्याकडे एक असे उद्योजक आहेत की जे इतर उद्योजकांना ट्रेन करतात. त्यांच्या प्रवासाबद्दल आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत केतन गावण सर. नमस्कार सर. नमस्कार अशा. सर, तुमच्या कामाच्या प्रवासाबद्दल सांगा ना. सगळ्यात आधी अमित सरांचे आणि तुमचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही आज मला ह्या तुमच्या 365 स्टोरीज मध्ये इन्व्हाइट केलं. इट्स अ ग्रेट प्रिव्हिलेज. माझ्याबद्दल सांगायचं तर मी मूळचा दादरचा राहणारा बालमोहन विद्या मंदिरचा विद्यार्थी, जो सगळं शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमातूनच झालेलं आहे. त्याच्यानंतर कीर्ती कॉलेज बीएससी पर्यंत मी बीएससी केमिस्ट्री केलं. लकीली मार्क चांगले मिळाले म्हणून एमएससी ऑर्गॅनिक केलं. पण एमएससी करता करताच लक्षात आलं की आपण म्हणजे मी तिकडे गेलेलो पीएचडीच्या दृष्टीने की मी पीएचडी करीन, डॉक्टरेट करीन आणि केमिकल फील्डमध्ये जाईन. पण माझ्या ओव्हरऑल स्किल्स वगैरे बघितल्यावर मला एमएससी पार्ट 2 पर्यंत लक्षात आलं की मी हे काय करण्यासारखं नाही. त्यामुळे मी लगेच सीईटीची तयारी सुरुवात केली आणि मग एमएमएस केलं, एमबीए केलं एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधनं. त्याच्यानंतर मी माझी करिअर सेल्समध्ये सुरुवात केली ॲज अ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. मी वोकाट फार्मास्युटिकलमध्ये एमआर होतो. तिकडनं मग पुढची 8 वर्ष मी प्रोडक्ट मॅनेजमेंटमध्ये होतो आणि खूप वेगळ्या लेवलला माझी तिथे ग्रोथ झाली. म्हणजे अगदी 25-30 लाखाचे प्रोडक्ट बघण्यापासून 100 कोटीचे प्रोडक्ट मी जवळजवळ 2008 मध्ये बघत होतो. आणि त्यावेळी मला कोणतरी भेटलं आणि त्यांनी मला सांगितलं की यू आर वेस्टिंग युअर लाईफ, यू आर नॉट मेंट फॉर मार्केटिंग, वाय डोंट यू गेट इन टू ट्रेनिंग. तुमची जी ओव्हरऑल स्किल्स आहेत त्या ट्रेनिंगसाठी जास्त अलाइंड आहेत, तर तुम्ही ट्रेनिंगमध्ये काय येत नाही. आणि लकीली मला त्यावेळेला संधी मिळाली. मी मॅक्स न्यूयॉर्क लाईफमध्ये ॲज अ ट्रेनिंग मॅनेजर म्हणून जॉईन केलं. तिकडे साधारणतः 1-2.5 वर्ष काम केलं आणि 15 ऑगस्ट 2010 मी माझा जॉब सोडला आणि ॲज अ कन्सल्टंट ट्रेनर म्हणून मी माझा प्रवास सुरू केला. आता ह्या 15 ऑगस्टला मला 13 वर्ष पूर्ण होतील आणि देवाच्या दयेने आतापर्यंत 3.5 लाखापेक्षा जास्त उद्योजकांना, व्यावसायिकांना, प्रोफेशनल्सना, गृहिणींना, विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याची मला संधी मिळाली. ह्याच्यामध्ये जवळजवळ 47 गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आहेत आणि 50 पेक्षा जास्त कॉर्पोरेट आहेत. कितीतरी सेवाभावी संस्था आहेत आणि कॉलेजेस आहेत. सो हा आतापर्यंतचा प्रवास आहे रचना. जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा अचानक ह्या सगळ्या गोष्टींना ब्रेक लागला, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मग त्यावेळी काय करायचं म्हणून ऑनलाईनमध्ये मी माझा एक प्लॅटफॉर्म सुरू केला, ज्याचं नाव आहे मिशन ऑनलाईन स्वराज्य. या प्लॅटफॉर्मवर आता 10,500 पेक्षा जास्त उद्योजक आहेत आणि ह्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांचा ब्रँड कसा बिल्ड करावा, ज्याच्या मदतीने त्यांच्याकडे योग्य लीड्स येतील आणि ते त्यांचा बिझनेस 100 पट वाढवू शकतील, ह्याच्यावर आपण काम करायला सुरुवात केली. सो थोडक्यात हा प्रवास आहे आतापर्यंतचा. नक्कीच सर, ब्रँड बिल्डिंग हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आम्ही देखील त्या अनुषंगाने काम करत आहोत. अर्थसंकेतमध्ये गेली 10 वर्ष आम्ही त्याच अनुषंगाने काम करत आहोत, की मराठी उद्योजकांचा हा ब्रँड व्हायला पाहिजे. आणि मी तुमचं काम पण गेली बरीच वर्ष बघते, की तुम्ही पण त्या पद्धतीनेच काम करत आहात. तुम्ही सर आता सांगितलं, की लाखो लोकांना तुम्ही ट्रेनिंग दिली आहे. तर ती कोणत्या संदर्भातली नक्की ट्रेनिंग आहे? माझा जो कोर एरिया आहे ना, तो सेल्फ डेव्हलपमेंट आहे. म्हणजे व्यक्तिमत्व विकासावर मी काम करतो आणि मग व्यक्तिमत्व विकास हा विषय आला, की 4 महत्त्वाचे एरिया येतात. सगळ्यात पहिला तुमचं आरोग्य, मग तुमचे नातेसंबंध, मग तुमची करियर आणि फायनान्शियल फ्रीडम. सो ह्या 4 एरियामध्ये मी सगळ्यात जास्त काम करतो. मला असं प्रामाणिकपणे वाटतं, की आपण ना टेक्निकल स्किल्सकडे खूप जास्त लक्ष देतो आणि एस्पेशली मराठी उद्योजक आहेत ना, ते एखाद्या कुठल्यातरी विषयामध्ये एवढे पारंगत असतात, की त्याच्याच जीवावर ते त्यांचा जॉब सोडतात आणि मग व्यवसाय सुरू करतात. पण पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात येतं, की बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या जर डेव्हलप झाल्या नाही ना, तर ते त्यांचा उद्योग चांगल्या प्रकारे करू शकत नाही. ज्याला आपण बिहेवियरल स्किल्स किंवा लाईफ स्किल्स म्हणतो, ज्याच्यामध्ये संवाद कौशल्य आहे, नेतृत्व कौशल्य आहे, नियोजन कौशल्य आहे, ज्याला प्लॅनिंग स्किल आपण म्हणतो, डेलिगेशन स्किल आहे, इतरांकडून काम करून घेण्याचं कौशल्य आहे, कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट आहे, टीम बिल्डिंग आहे. तर हे सगळे जे वेगवेगळे एरिया आहेत आणि ऑफकोर्स टाइम अँड स्ट्रेस मॅनेजमेंट, ह्या सगळ्यामध्ये मी ट्रेनिंग देण्याचं काम करतो, जेणेकरून एकदा माइंडसेट अपग्रेड झाला, की बिझनेस आपोआप अपग्रेड होतो. सर, तुम्ही तुमच्याबद्दल सांगितलं, की पहिले तुम्ही मार्केटिंग करत होतात आणि नंतर तुम्ही ट्रेनिंग या क्षेत्रात आलात. तर कोणत्याही व्यक्तीचा जेव्हा करियर चेंज करायचा विषय असतो किंवा जेव्हा तो व्यक्ती त्या क्षेत्रात काम करत असतो, पण त्याला त्याची आवड नसते. तर ते कसं कळतं, की आपण कोणत्या वेगळ्या क्षेत्रात जावं? त्याच्यासाठी त्यांनी काय करावं?
सगळ्यात पहिलं तुम्हाला कसं कळतं माहिती आहे, जेव्हा सोमवारी सकाळी तुम्हाला उठायची इच्छा नसते ना, तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही जे करताय ना ते बरोबर नाहीये. ओके. माझ्यासाठी ते नव्हतं खरं तर. कारण मी जे काही केलं ना ते प्रचंड मनापासून केलं. म्हणजे मी सेल्स पण खूप एन्जॉय केला, मार्केटिंग पण मी प्रचंड एन्जॉय केला आणि अक्षरशः ना म्हणजे पूर्ण भारतभर मी महिन्यातनं 20-22 दिवस फिरायचो. दर 3 महिन्यातनं आउट ऑफ इंडिया जायला लागायचं. माझा पहिला पासपोर्ट संपलेला, दुसरा पासपोर्ट माझ्या हातात होता. त्यामुळे एन्जॉय करण्याबद्दल काही प्रश्नच नव्हता. पण कोणतरी आलं आणि त्यांनी मला सांगितलं म्हणजे त्या ट्रेनिंगला मी 2 लाख रुपये देऊन ऑफकोर्स कंपनीने भरलेले, मी नाही भरलेले. 2 लाख रुपये देऊन गेलेलो आणि त्या ट्रेनरनी ट्रेनिंग संपल्यावर मला सांगितलं, की "केतन मला असं वाटतं, की तुला मार्केटिंगसाठी नाही बनवलंय. व्हाय डोंट यू लुक इनटू ट्रेनिंग?" आणि मग त्यावेळेला ना मी परत येऊन थोडंसं आत्मपरीक्षण केलं, की ट्रेनिंगसाठी लागतं काय? जी कौशल्य लागतात ती आपल्याकडे आहेत का? आपलं वाचन आहे का त्या अँगलने? आणि मग मला उत्तर मिळालं, की येस धिस इज अ राइट टाईम. आपण ह्यावेळी हे स्विच करू शकतो आणि ते माझ्या लक्षात आलं. मी उद्योजकांना सांगेन, की तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल, की मला करियर स्विच करायचे. तुम्ही जे करताय त्याच्यात तुम्हाला यश पण मिळत नाहीये, मजा पण येत नाहीये. तर ना 2 पुस्तकं तुम्ही नक्की वाचली पाहिजे. त्यातलं पहिलं म्हणजे इकिगाई. ओके. तुम्हाला काय आवडतं? तुम्ही कशात चांगले आहात? जगाला कशाची गरज आहे? आणि जग तुम्हाला कशामध्ये पैसे देण्यासाठी तयार आहे? ह्या 4 गोष्टींच्या इंटरसेक्शनवर जी गोष्ट तुम्हाला मिळते ना, ती तुमचं जबरदस्त करियर बनवू शकते. तो पहिलं ते आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरं डॅन सुलेव्हनचं ना प्युअर जीनियस नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तो युनिक अबिलिटी बद्दल बोलतो. आणि युनिक अबिलिटी म्हणजे यू आर गिफ्टेड, तुम्हाला दैवी देणगी आहे. यू आर पॅशनेट, ते करताना तुम्ही तहान, भूक, पैसा, मान मर्यादा ह्या सगळ्या गोष्टी विसरून जाता. यू आर गिफ्टेड, यू आर पॅशनेट, यू गेन एनर्जी. ते जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा त्याची एनर्जी तुमची कमी असते, पण 2-3 तासानंतर तुम्हाला जाणवतं की अरे भरपूर एनर्जी आहे, आणखीन मी 10 तास करू शकतो. कारण तुम्हाला ईश्वर ती एनर्जी प्रोव्हाईड करू शकतो. वातावरण ती एनर्जी तुम्हाला प्रोव्हाईड करतं आणि तुम्हाला थकल्यासारखं वाटतच नाही ते करताना. आणि आपण सगळेजण जे आवडती गोष्ट करतो ना, त्यावेळेला आपल्याला हे जाणवतं. सो यू गिफ्टेड, यू पॅशनेट, यू गेन एनर्जी. आणि चौथं यू ग्रो वाईल डुईंग इट. ते करता, करता, करता जिथे लोकं तुम्हाला ₹100 द्यायला नाका मुरडायची ना, तिथे आता हसत-हसत ₹1,00,000 तुम्हाला द्यायला लागतात. जर हा थोडासा आत्मपरीक्षण तुम्ही करायला सुरुवात केलीत आणि ह्या 2 गोष्टी कळण्यासाठी काय करायचं, रात्री झोपायच्या आधी 2 प्रश्न विचारायचे. असं काय झालं ज्याच्यातनं मला भरपूर शिकायला मिळालं, आनंद मिळाला आणि असं काय झालं जे आज झालं मी याच्यानंतर होऊ देणार नाही. ह्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही एक 50 ते 100 दिवस दिलीत आणि नंतर ती वाचलीत ना, तर कदाचित तुम्हाला कळेल, की नक्की मला काय करायला पाहिजे? जे करतोय तेच करायला पाहिजे का दुसरीकडे ऑलरेडी मला जाणवायला लागलंय, की इकडे एनर्जी, इंटरेस्ट, पॅशन जास्त आहे, पॉसिबिलिटीज जास्त आहेत आणि मला माझं क्षेत्र बदलायला पाहिजे. तर दॅट दॅट शुड बी द बेस्ट वे असं मला वाटतं रचना. तर मगाशी तुम्ही ऑनलाईन स्वराज्याचा उल्लेख केला, तर त्याच्याबद्दल अधिक माहिती द्या. येस. ऑनलाईन स्वराज्यमध्ये ना आपण बेसिकली ब्रँड बिल्डिंगवर काम करतो. पण ब्रँड म्हणजे काय? तर तुमचं फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन तुमच्या आतमध्ये जे आहे ते बाहेर आणणं म्हणजे ब्रँड. प्रत्येक ब्रँडला आपली एक पर्सनॅलिटी असते. तुम्ही दोघंही ब्रँडमध्ये काम करता. त्यामुळे मी जे बोलतोय ते तुम्हाला कळेल. सो आपण सगळ्यात आधी ना माइंडसेटवर काम करतो. म्हणजे क्लॅरिटी आणणं, की येत्या 10 वर्षात मला कुठे पोहोचायचंय. मग पूर्ण हे जे आता सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याचं व्यवस्थित आत्मपरीक्षण करून ना लोकं ठरवतात, की येस अल्टिमेटली मला इथे जायचंय. मग आपण त्यांना गोल सेटिंग करून देतो पुढच्या 3 वर्षाची. मग त्याचं डिटेलमध्ये प्लॅनिंग करून देतो आणि काही बेसिक सवयी आहेत, ज्या तुम्ही जर रोज केल्यात ना, तर तुमच्या आयुष्यात ट्रिमेंडस फरक पडतो. कारण पहिला आपण सवयी घडवतो, मग सवयी आपल्याला घडवतात. आणि मला तुला सांगायला आनंद होईल, की रोज सकाळी 5 वाजता गेले 750 दिवस आपण सकाळी Zoomवर भेटतो आणि ऑल ओव्हर द इंडिया, यूएसमधनं, ऑस्ट्रेलियामधनं तिकडे उद्योजक असतात. त्यांच्याकडनं आपण ह्या गोष्टी सातत्याने करून घेतो आणि आपल्याकडे 700, 700, 750 दिवस मॉर्निंग रिच्युअल रेग्युलरली अटेंड केलेले उद्योजक आहेत आणि त्यांच्या आयुष्यात आणि माइंडसेटमध्ये ट्रिमेंडस फरक पडलाय. सो दॅट्स त्याच्यावर आम्ही पहिल्यांदा काम करतो. एकदा क्लॅरिटी आली आणि आत्मविश्वास वाढला, की मग आम्ही त्यांना ब्लॉग, व्हिडिओ, पॉडकास्ट कसे करायचे, ओके. मग रिसर्च कसा करायचा, ब्लॉग कसे बनवायचे, पॉडकास्ट कसे बनवायचे, व्हिडिओ बनवून सातत्याने योग्य लोकांना स्वतःकडे अट्रॅक्ट कसं करायचं ते शिकवतो. आणि एकदा ते झालं, की मग हाय स्किल तुमचं हाय रेव्हेन्यू स्किल्स जे आहेत म्हणजे प्रेझेंटेशन स्किल्स आहेत, वेबिनार स्किल्स आहेत, सेलिंग स्किल्स आहेत, मार्केटिंग स्किल्स आहेत, ब्रँडिंग स्किल्स आहेत, त्या सगळ्या बिल्ड करायला आम्ही मदत करतो. आणि जनरली हा 1 वर्षाचा प्रवास असतो, ज्याच्यामध्ये ते आहेत तिकडनं त्यांना 10 पट ग्रो करण्याचा आमचा प्रयत्न असतो. इन शॉर्ट हे ऑनलाईन स्वराज्य करतात. ग्रेट काम करत आहात तुम्ही सर. सर या सगळ्या प्रवासामध्ये चढ-उतार तर तुमच्या आयुष्यात नक्कीच आले असतील, तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा आणि ते तुम्ही कसे सामोरे गेलात? हां, चढ-उतार तर येतातच ओके. आणि ते यायलाच पाहिजे मला असं वाटतं. माणूस जेव्हा यशाच्या धुंदीत असतो ना, तेव्हा तो आत्मपरीक्षण कधीच करत नाही. पण जेव्हा त्याला दिसतं ना, की काहीतरी बरोबर चाललं नाहीये, तेव्हा तो कुठेतरी आत्मपरीक्षण करायला लागतो आणि स्वतःचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न करतो. सो माझ्या आयुष्यात पण काही असे चढ आले.
काही चुकीच्या बिझनेसेसमध्ये इन्व्हेस्टमेंट मी केली, चुकीच्या लोकांबरोबर मी होतो आणि नंतर मला जाणवलं की ह्या लोकांबरोबर माझी व्हायब्रेशन्स मॅच नाही होत आहेत, माझ्या फिलॉसॉफीज यांच्याबद्दल मॅच नाही होत आहेत. मला जे आयुष्यात करायचंय आणि ह्यांना जिथे पोहोचायचंय त्याच्यामध्ये बरीच तफावत आहे, म्हणून मी त्याच्यातनं बाहेर पडलो. पण त्या प्रोसेसमध्ये खूप मोठा लॉस मी घेतला. माझं रेप्युटेशन त्याच्यामुळे ना बऱ्यापैकी मी लूज केलं आणि मग साधारणतः 6-8 महिने मी कुठल्याही सोशल मीडियावर नव्हतो. पूर्णपणे सगळ्यातनं बाहेर पडलेलो आणि मग आत्मपरीक्षणानंतर ऑफकोर्स पोलिसांच्या खूप ट्रेनिंग केल्यात मी. जवळजवळ 23,000 पोलिसांना गेल्या 13 वर्षामध्ये ट्रेनिंग केलंय, ज्याच्यामध्ये मुंबई पोलीस, दिल्ली पोलीस, तिहार जेलपासनं, सीबीआय पासनं सगळे ऑफिसर्स आहेत. मग त्या सगळ्यांची चर्चा केल्यावर माझ्या लक्षात आलं की ह्या गोष्टी होतात आणि ते झालंय ते सोडून पुढे निघायला पाहिजे. मग त्याच्यातनं मी पुढे निघालो. लकीली त्यावेळेला महाराष्ट्र पोलीसचं प्रमोशनच्या ट्रेनिंग्स आलेल्या आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2,000 इन्स्पेक्टर अँड अबव्ह DYSP पर्यंत मी ट्रेनिंग केल्या आणि तिकडनं रेव्हेन्यू वाईज पण मी खूप वेगळ्या लेवलला आलो आणि आत्मविश्वास पण वेगळ्या लेवलला आला. तो एक खूप मोठा पॅच माझा 2-3 वर्षाचा होता. त्याच्यातनं मी बाहेर आलो. पण दुर्दैवाने परत करोना लागला आणि करोना लागल्यावर माझ्या हातात 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट होतं. जवळजवळ 1.5-2 कोटीचं माझं ट्रेनिंगचं कॉन्ट्रॅक्ट माझ्या हातात होतं आणि करोना लागल्यामुळे ते मला कळलं की आता हे होण्यासारखंच शक्य नाहीये आणि मग त्यावेळेला आम्ही ऑनलाईन स्वराज्याची सुरुवात केली. सो मला असं वाटतं एक दरवाजा बंद होतो ना, त्यावेळी 4 दरवाजे दुसरे उघडलेले असतात. पण त्यासाठी शांतपणे बसून स्वतःला समजून सातत्याने काम करत राहणं महत्वाचं आहे. तर आपण ह्या सगळ्या अडचणीतनं पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. तर आता तुम्ही खूप महत्त्वाचं गोष्ट सांगितलीत, की आपल्या आयुष्यात काहीतरी आपण चुका करत असतो, पण मग ते ते धरून न बसता आपण पुढे जायला पाहिजे. आणि ते मला असं वाटतं, की जो कोणी प्रेक्षक आपल्या हा व्हिडिओ बघत असतील, प्रत्येकाच्याच आयुष्यात असे प्रॉब्लेम्स येत असतात किंवा कधी आपण मुद्दामून नाही करत, पण आपल्या अवतीभोवती अशी लोकं येतात, की त्याच्यामुळे आपण चुका करतो. पण ते धरून न बसता आणि त्याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये किंवा वाईट गोष्टींमध्ये न जाता आपण त्याला सामोरे गेलं पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. चला एक शेवटचा प्रश्न विचारेन, की तुम्ही लोकांना काय मार्गदर्शन कराल? ॲब्सोल्युटली. मला असं वाटतं ना, की माझी आयुष्याची ना एक बेसिक फिलॉसॉफी आहे रचना. सगळ्यात पहिलं म्हणजे यश हा एक प्रवास आहे. ओके. सो तुम्ही ना प्रवास एन्जॉय करायला शिका. डेस्टिनेशनकडे बघून फ्रस्ट्रेट होऊ नका. हे झालं तरच यशस्वी, ही गाडी घेतली तर यशस्वी, हा बंगला झाला तर यशस्वी, एवढा टर्नओव्हर झाला तर यशस्वी. काही नाही. दररोज तुम्ही जे करताय ना, ते एन्जॉय करायला शिका. बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येतील. तुम्हाला यशाकडे जायची गरज नाही. यश तुमच्याकडे येईल. जर प्रवास एन्जॉय करायला शिकला तर. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काय मिळतं ते यश नाही. तुम्ही काय बनताय ते यश आहे. त्यामुळे बनण्याकडे लक्ष द्या. कारण आपण नेहमी असं म्हणतो, की लक इज व्हेन अपॉर्च्युनिटी मीट्स प्रिपरेशन. जेव्हा तुम्ही तयार असता, तेव्हा समोरनं येणारी संधी तुम्हाला दिसते. अदरवाईज संधी तुमच्या समोरनं निघून जाते, तुम्हाला कळतच नाही. सो सातत्याने तयारी करत राहा. एक दिवस ती संधी येईल आणि ती जेव्हा तुम्हाला सापडेल ना, त्या दिवशी लोकं म्हणतील, की "अरे किती लकी आहे." पण तुम्हाला माहिती आहे गेले 10 वर्ष तुम्ही सातत्याने जी मेहनत केली आहे, त्याचा तो परिणाम आहे. मला माहिती आहे आत्ता 12 वर्ष अर्थसंकेतला पूर्ण होतील आणि 12 वर्ष सतत ज्या सातत्याने तुम्ही काम केलंत ना, त्याचा अर्थसंकेत हा परिपाक आहे आणि तुमच्या देखील पुढच्या प्रवासाला मी शुभेच्छा देतो कारण खूप जबरदस्त काम आहे तुमचं. धन्यवाद सर. थँक यू.